नमस्कार माऊली, मी सुरेश चव्हाण. आपण आज पालखी सोहळा श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे दोन्ही पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन होणार आहे. त्याच्यासाठी आपण पालखीचं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि इथं पूर्ण याची माहिती घेणार आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांचा वारसा लागला आहे, श्री संतांचा वारसा लागलेला आहे, थोर विभूतींचा वारसा लागलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांपासून हे पालखीचा वारसा चालू झालेला आहे. ते असं म्हणतात की ज्ञानेश्वर त्याच्या ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालाशी कळस. तर आपण त्या पालख्यांचा पूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आपण पूर्ण हा व्हिडिओ पहा. रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये आहे. हे आपण फर्ग्युसन कॉलेज FC रोडला आहे. हे असे लहान मुलांना सजून आणलेलं आहे. बघा, मस्त रांगोळी काढलेली विठ्ठलाच्या वेशामध्ये. आणि इथे अन्नदानाचे पण पुण्यचे काम केले जाते. तरुण पिढी असे अन्नदान केले जाते. असे भरपूर स्टॉल लागले होते. इथं अन्नदान, चहा, बिस्किट, खिचडी हे वाटप होत होते. संपदा सोहळा नावडे मनाला संत तुकाराम महाराजांची, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही 350 वर्षापासून अविरत चालू आहे. ही देहू, पुणे, लोणी काळभोर, बारामती मार्गे पंढरपूरला जातील. संत तुकाराम महाराज 350 वर्ष झाली या पालखीला अविरत चालू आहे असे म्हणतात. भागवत संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आणि त्याचा कळस तुकाराम झाले. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस. हे मानाचा अश्व, माऊलींचे मानाचे अश्व दिले. अशी पालखी. आपले पारंपरिक वेशभूषा, पुरुषांची धोतर, पांढरा शर्ट आणि टोपी, कपाळाला गंध. आणि ज्ञानोबा माऊली या जयघोषामध्ये आपले वारकरी पंढरीच्या दिशेने विठ्ठलाच्या आसने विठ्ठला भेटायला चाललेले. पालखीमध्ये 300च्या वरती दिंड्या आहे. पालखीच्या पुढे 150 दिंड्या असतात आणि पाठीमागे 150 दिंड्या असतात. पालखीमध्ये साधारणतः 4 ते 5 लाख वारकरी एकाच वेळी देहू ते पंढरपूरला जातात. स्तंभ इथून पालखी सुरुवात होती. विमानाची चिन्ह आहे पालखीतली.
पुणे तुकाराम महाराजांची पुणे शहरामध्ये 2 दिवस मुक्काम असतो. लोणी काळभोरला 1 दिवस मुक्काम असतो. पुणे शहरामध्ये 2 दिवस संत ज्ञानेश्वर महाराजांची पण 2 दिवस मुक्काम असतो आणि तुकाराम महाराजांची पण 2 दिवस मुक्काम असतो. पूर्ण 2 दिवस पण विठ्ठलमय वारीमय पुणे शहर होते. तुकाराम महाराज पालखी सोहळा हा पालखी सोहळा पुणे टू सोलापूर पंढरपूर असा असतो. 15 दिवसाचा हा प्रवास असतो. काय समोर आहे की पालखी? समोर पालखी आहे की? ठीक आहे. 15 दिवसाची घरादाराची चिंता मिटवून पंढरीला विठ्ठलाला भेटायला जातात. आपल्या चॅनलवरती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी सोहळ्याचा मोठा व्हिडिओ टाकलेला आहे. तो पण आपण पाहू शकता. आणि हा दिवसाचा व्हिडिओ आहे, 6 वाजताचा व्हिडिओ आहे. त्यामुळे उजेडातला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरामध्ये 8 वाजता आली. त्यामुळं तो अंधारातला म्हणजे रात्रीचा व्हिडिओ आहे. हे बघा, ही असे भजन करत तरुण पिढी हे करते. भजन करतानाचे तरुण वारकरी हे मनोरंजन खेळ करणारी पण आणि पायी पालखी ही 15 दिवस असते. ही पायी पालखी ही आषाढ महिन्यामध्ये असते आणि इंग्रजी कॅलेंडर जून किंवा जुलैमध्ये आषाढ ज्यावेळी असतो त्यावेळी असते. आणि ही सगळ्या पालख्या तिथून वाखरीला जमा होतात. सर्व पालख्या वाखरीला जमा होतात आणि तिथून एकत्र ह्या पालख्या पंढरपुरामध्ये प्रवेश करतात.
तुकाराम महाराजांची पालखी चालली आहे. मानाची श्री मानाचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी जगद्गुरु संत तुकाराम यांच्या पालखीचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाविकांना विनंती, कोरोनापासून सावध राहा. लहान मुलं आपली गावाची जागृती सांभाळून घ्यावा. तुम्ही त्यांना सहकार्य करावं, जास्त गर्दी करू नका. दर्शन घेऊन त्वरित बाजूला राहा. जय जय राम कृष्ण हरी. नमस्कार माऊली. जगद्गुरु संत
आहे. आपण हे बघू शकता पुढे जमा करायला लागले संत तुकाराम महाराजांची. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा. बघा किती मोठा जनसमुदाय गोळा झालेला आहे एक विठ्ठल नामाच्या गजरासाठी, भागवत धर्माच्या प्रसारासाठी. आपल्या संतांची पुण्य ही आपली महाराष्ट्राला लाभलेली पुण्यभूमी आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, त्यात जेणेकरून आपल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना पालखीचं सविस्तर व्हिडिओ पाहता येईल. तर व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा.
पहिला असेल पूर्ण चॅनलमध्ये व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. कसा वाटला ते कमेंटमध्ये माऊली कमेंटमध्ये करून सांगा. फर्ग्युसन कॉलेजवरनं हे बघा ताई फुगडी खेळताना संत तुकाराम सोहळा फर्ग्युसन कॉलेजनंतर पुढं डेक्कन नंतर दगडूशेठ हलवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापाशी जातो आणि त्यानंतर पुढं मुक्कामी आपले नानापेठ विटे जातो. संत तुकाराम सोहळा, संत तुकाराम पालखी सोहळा आज आपण पाहिला, लाईव्ह दाखवला, काही व्हिडिओमध्ये दाखवला. पूर्ण बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.